नमस्कार. कृष्णमूर्ती पद्धत म्हणजेच कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्रामध्ये पारंपरिक मधील काही प्राथमिक गोष्टींचा अंतर्भाव आहे, तर बऱ्याचशा नवीन संकल्पना, सूत्र याचाही अंतर्भाव केला आहे. कृष्णमूर्ती पद्धतीची जर आपण वैशिष्ट्ये पाहिली, तर कृष्णमूर्तींनी नक्षत्राची विभागणी 9 भागात केली आणि ह्या 9 भागांची व्याप्ती विषोत्तरी दशेच्या प्रमाणात आहे. भावसाधन करण्यासाठी कृष्णमूर्तींनी पाश्चिमात्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. यासाठी राफेलचे टेबल ऑफ हाऊसेस हे प्रमाण मानले आहे. पारंपरिक भाव मध्य पद्धत ही वैदिक मध्ये किंवा पारंपरिक मध्ये वापरली जाते. ती कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ती पद्धतीचा त्याग करून त्यांनी भावारंभ पद्धतीचा किंवा प्लासिडस सिस्टीमचा स्वीकार केलेला आहे. कृष्णमूर्तींनी या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांसाठी कोणते भाव व भावांचा भावसमूह घ्यावा याचे चपखल नियम बनवलेले आहेत. उदाहरणार्थ, विवाहाचा विचार करताना भार्यास्थान, कुटुंबस्थान व लाभस्थान विचारात घेतले जाते. यातील भार्यास्थान हे प्रमुख आहे. नोकरीतील बदला संबंधात कर्मस्थान हे प्रमुख मानले आहे. तर समूहाचा विचार केला तर कर्मस्थान, पराक्रमस्थान, सूतस्थान, भाग्यस्थान, लाभस्थान विचारात घेतले जाते. प्रत्येक ग्रहाचे बल पाहण्यासाठी त्याचा क्रम हा निश्चितपणे ठरलेला आहे. ग्रह त्याची पत्रिकेतील स्थिती व भावेशानुसार मिळणारी फले कोणत्या मार्गाने मिळतील हे दर्शवतो. ही झाली पारंपरिक मधील स्थिती. तर ग्रहाचा नक्षत्र स्वामी आपल्याला मिळणारी फले दर्शवतो किंवा कोणताही ग्रह हा त्याच्या नक्षत्र स्वामीने नुसार फल देतो, हा अलौकिक सिद्धांत कृष्णमूर्तींनी आपल्याला दिला. त्याबरोबर ग्रहाचा उपनक्षत्र स्वामी ती घटना घडेल किंवा नाही हेही सूचित करतो. एखादी घटना केव्हा घडेल याचा विचार करताना रवी, चंद्र तसेच दशास्वामी, अंतर्दशास्वामी त्याबरोबर त्याचे गोचर भ्रमण विचारात घेतले जाते. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये फलादेश पाहत असताना कृष्णमूर्ती ऐनांशच उपयोगात आणले जातात. कृष्णमूर्ती ऐनांश हे चित्रा पक्षाच्या ऐनांशांच्या जवळचे आहेत. अर्थात चित्रा पक्ष किंवा लाहिरी ऐनांश आणि कृष्णमूर्ती ऐनांश यामध्ये केवळ 6 कलेचा फरक आहे. कृष्णमूर्तींनी ऐनांशाची वार्षिक गती 50.2388,475 एवढी धरली आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये पाश्चिमात्य ग्रहयोगाचा स्वीकार केला आहे. त्याबरोबर पारंपरिक पद्धतीचे सर्व दृष्टियोग ग्राह्य मानले आहेत. कृष्णमूर्ती पद्धतीत राहू, केतू या छायाग्रहांना महत्वाचे स्थान प्रदान केलेले आहे. कोणत्याही नक्षत्रातील ग्रह हा त्या नक्षत्र स्वामीपेक्षा महत्वाचा मानला आहे. कृष्णमूर्ती पद्धतीत पत्रिकेनुसार ग्रह शुभ किंवा अशुभ आहे हे निश्चित केलेले आहे किंवा ठरवलेले आहे. तर पारंपरिक मध्ये शुभ ग्रह शुभ, पापग्रह अशुभ फले देतो हा नियम ग्राह्य धरलेला नाही किंवा विचारातच घेतलेला नाही. ग्रह बलाचा विचार करताना ग्रह हा राशीपेक्षा ज्या नक्षत्रात आहे त्याप्रमाणे फल देतो, हा त्यांचा एक अलौकिक नियम जो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत देणगी असलेला किंवा देणगीदायक असा ठरला आहे. पारंपरिकनुसार स्वक्षेत्र, उच्च राशी, नीच राशी, मूळक त्रिकोण राशी या सर्व गोष्टी कृष्णमूर्तींनी त्याज्य ठरवलेल्या आहेत किंवा कृष्णमूर्ती पद्धतीत विचारात घेतलेल्या नाहीत. उदाहरणार्थ, उच्चीचा कर्केचा गुरु
बलवान असे गृहीत न धरता जे ग्रह गुरुच्या नक्षत्रात म्हणजेच पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रात असल्याने बलवान ठरतील, हाच नियम नीचेच्या ग्रहांबाबतही स्वीकारला आहे. म्हणजेच या उदाहरणाद्वारे हे स्पष्ट होते की वैदिक प्रमाणे ग्रहांचे उच्च, नीच, स्वनक्षत्री किंवा मूळ त्रिकोण असणे हे त्यांनी विचारात घेतलेले नाही. जन्मकुंडलीतील वक्री ग्रह मार्गी ग्रहांप्रमाणेच समजला जातो. तर पारंपरिकमध्ये वक्री ग्रहाचे महत्त्व हे वेगळ्या अनुषंगाने विचारात घेतले जाते. प्रश्नकुंडलीत वक्री ग्रह मार्गी झाल्यावर फले देतो. मात्र वक्री ग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह फले देणार नाहीत, हा विचार कृष्णमूर्ती पद्धतीत ग्राह्य धरला आहे. आता कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये क्लिष्ट वाटणारा भाग म्हणजे उपनक्षत्र स्वामी. नक्षत्र स्वामी आपल्याला ज्या तीन तीन नक्षत्रांना प्रत्येक ग्रहाचे स्वामित्व सोपवलेले आहे. जसे रोहिणी, हस्तश्रवण याचे स्वामित्व चंद्राकडे आहे. स- राहूकडे त्याच्या तीन नक्षत्रांचे स्वामित्व आहे. त्याप्रमाणे उपनक्षत्र स्वामीचे सोप्या रीतीने विश्लेषण करायचे झाले तर आत्ता आपण पाहिले की नक्षत्र स्वामीचे स्वामित्व आपल्या नवग्रहांकडे ज्या पद्धतीने सोपवले आहे, तसेच इथे उपनक्षत्र स्वामी निर्माण करताना कृष्णमूर्तींनी प्रत्येक नक्षत्र याची व्याप्ती जी 13 अंश 20 कला आहे, म्हणजेच प्रत्येक चरण हा 3 अंश 20 कला, हा नक्षत्र विस्तार कृष्णमूर्तींनी 9 ग्रहांमध्ये विभागला. त्यालाच कृष्णमूर्तींनी सब असे नाव दिले, सब लॉर्ड आणि स्टार लॉर्ड. तर हसबे गुरुजींनी या सब लॉर्डचे नामकरण उपनक्षत्र स्वामी असे केले. या 9 उपनक्षत्र स्वामींची विभागणी विषोत्तरी महादशेच्या काळात म्हणजेच 120 वर्षाच्या कालावधीत करून त्रैराशिकाने गुणाकार भागाकार करून उपनक्षत्र स्वामींचा विस्तार निश्चित केला. हे 9 उपनक्षत्र स्वामी एकसारख्या अंश कला विकलेचे नाहीत, कारण प्रत्येक नक्षत्र विस्ताराचा विचार येथे केला आहे. प्रत्येक नक्षत्र विस्ताराचा पहिला उपनक्षत्र स्वामी हा नक्षत्र स्वामीच्या वाट्याला आलेला आहे. उदाहरणार्थ अश्विनी नक्षत्राचा स्वामी आपणास माहित आहे की तो केतू आहे. म्हणून पहिला नंतर विषोत्तरी दशेच्या क्रमाने येणारे केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध अशा प्रकारेच त्या त्या उपनक्षत्र स्वामींना ची व्याप्ती ही त्या पद्धतीने विभागली आहे. कोष्टकामध्ये मेष ते मीन राशीपर्यंत 249 उपनक्षत्र स्वामी आपल्याला मिळालेले आढळतात. 27 नक्षत्रे, त्याची विभागणी 9 भागात म्हणजे 27 × 9 केले असता आपल्याला 243 विभाग म्हणजेच 243 उपनक्षत्र स्वामी मिळतात. एक रास ही 30 अंशाची असल्यामुळे मेष राशीच्या शेवटी येणारा रवीच्या नक्षत्रातील राहूचा उपनक्षत्र स्वामी हा विभागावा लागला. हा राहूचा उपनक्षत्र स्वामी विस्तार 2 अंशापैकी फक्त 46 अंश 40 कला मेष राशीची पूर्तता करण्यासाठी उपयोगात आणला व उरलेले 1 अंश 13 कला आणि 20 विकला वृषभ राशीत राहूचा उपनक्षत्र स्वामी घेतला. या प्रकारे राहू चंद्राचे विभाग जास्तीचे निर्माण झाले. ते अनुक्रमे वृषभ, कन्या, मकर, तर चंद्राचे कर्क, वृश्चिक, मीन या 6 राशीत निर्माण झाले. त्यामुळे आपल्याला 243 + 6 असे 249 विभाग म्हणजेच सबलॉर्ड किंवा उपनक्षत्र स्वामी मिळाले. वैदिक पद्धतीचा विचार केला तर आपण बघा की इथे
कृष्णमूर्तींनी एका नक्षत्राचे 9 भाग केले, म्हणजे आपण एवढ्या सूक्ष्मतेत जातो व त्याच्यातून आपल्याला उपनक्षत्र स्वामींची प्राप्ती होते. तर पारंपरिक मध्ये आपण एका राशीच्या 30 अंशाचे भाग करतो. एका राशीच्या 30 अंशाचे जेव्हा आपण 2 भाग करतो, 15-15 अंशाचे, तेव्हा आपल्याला होरा कुंडली मिळते. किंवा नवमांश कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एका राशीच्या म्हणजे 30 अंशाचे समान असे 9 भाग केले जातात. तसे कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्राच्या एका चरणाचे 9 भाग केले गेले, अशी सूक्ष्मता या पद्धतीद्वारे आपल्याला मिळते. कृष्णमूर्तींनी ज्योतिषांना दिलेली अजून एक यक्षिणीची कांडी म्हणजे तात्कालिक प्रशासक ग्रह अर्थात रुलिंग प्लॅनेट्स होय. ज्योतिषी जेव्हा जातकाची पत्रिका बघत असतो, तेव्हा त्यावेळी उदित असलेली लग्न राशी, तिचा स्वामी म्हणजे एल, चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी म्हणजेच एस, चंद्र ज्या राशीत आहे तो राशी स्वामी म्हणजे आर, व त्या दिवशीच्या वाराचा अधिपती म्हणजे वाराचा अधिपती डी, हे तात्कालीन कार्यश ग्रह म्हणजेच रुलिंग प्लॅनेट्स होय. या LSRDचा वापर करून कार्येश ग्रहातून फलदायी कार्येश होणारे ग्रह हे आपण निश्चित करू शकतो, निवडू शकतो. एखादी घटना जेव्हा तासाभराने घडणार असेल, लाईट केव्हा येतील, मित्र केव्हा येईल, एखादे आपली व्याख्यानमाला कधी सुरू होईल, त्यावेळी आपल्याला लग्नभ्रमण विचारात घ्यावे लागते. एखादी घटना ज्या वेळेला महिन्याभराच्या अंतराने घडणार असेल, तेव्हा चंद्रभ्रमण विचारात घ्यावे लागते. एखादी घटना महिन्याभराच्या अंतरात काही महिन्यांमध्ये घडणार असेल, त्यावेळेला आपल्याला रविभ्रमण विचारात घ्यावे लागते. म्हणजेच कॉल लेटर केव्हा येईल किंवा अशा प्रकारचे प्रश्न जे काही येत्या महिन्यामध्ये आपल्याला निश्चित करायचे असतात, त्यावेळेला आपण रविभ्रमण हे विचारात घेत असतो. पत्रिकेचा अभ्यास करत असताना कृष्णमूर्ती हे भावचलित कुंडलीला अनन्यसाधारण महत्त्व देतात किंवा कृष्णमूर्ती पद्धतीत भावचलित कुंडलीचा वापर केला जातो. प्रत्येक भाव कोणत्या राशीत किती अंशापासून सुरू होतो व किती अंशापर्यंत आहे ते पाहावे. प्रत्येक भावात कोणता ग्रह आहे, तसेच त्या ग्रहाची स्वतःच्या मालकीची नक्षत्रे लिहून घ्यावी. भाववत स्थित असलेल्या ग्रहाच्या मालकीच्या नक्षत्रात कोणते ग्रह आहेत ते भावानुसार लिहून घ्यावेत. भावारंभीचे स्वामी ग्रह व त्याच्या मालकीची असणारी नक्षत्रे ही लिहून घ्यावीत. भावेशाच्या मालकीच्या नक्षत्रात कोणते ग्रह आहेत ते भावानुसार लिहून घ्यावेत. प्रत्येक ग्रह कोणत्या ग्रहाचा कार्यश होतो याचा एक तक्ता आपल्याकडे बनवल्यास ज्यामुळे दशा अंतर्दशेची फले कोणता भाव देईल हे सहजरित्या लक्षात येते व आपल्या फलितामध्ये अतिशय सूक्ष्मता किंवा अचूकता प्राप्त होते. कार्येश ग्रहांची प्रतवारी पुढील प्रमाणे ठरवली जाते. भावात स्थित असणाऱ्या ग्रहाच्या नक्षत्रात असणारे ग्रह, त्या भावात स्थित असणारे ग्रह, भावेशाच्या नक्षत्रातील ग्रह आणि भावेश ग्रह, या प्रकारे आपल्याला कृष्णमूर्ती पद्धतीचा आणि पारंपरिक पद्धतीमधील फरक हा अतिशय सूक्ष्मतेने अवलोकन करता येते. आपल्याला पारंपरिक पद्धतीने पत्रिका जेव्हा पाहायची असते, त्यावेळेला जन्मलग्न कुंडली बरोबर वर्ग कुंडल्या, अर्थात षोडश वर्ग कुंडल्या या विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते, तरच आपल्या फलितामध्ये अचूकता येते. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे किंवा निवेदन केल्याप्रमाणे कृष्णमूर्ती पद्धतीने एका नक्षत्राचे 9 भाग पाडले, त्यामुळे आपल्याला जे उपनक्षत्र स्वामी प्राप्त झाले, त्यामुळे इथे एका राशीमध्ये जे 2.25 नक्षत्रांची व्याप्ती येते, त्या नक्षत्रांचे आणखीन सूक्ष्म भाग केल्यामुळे
कृष्णमूर्ती पद्धती ही आपल्याला अतिसूक्ष्मतेकडे घेऊन जाते व आपल्याला त्या भावचलित कुंडली बरोबर किंवा आपण फोर स्टेप थेरीद्वारे जे बलवान भाव निर्माण करतो किंवा बलवान भाव काढतो. दुय्यम भाव हे मृगजळाप्रमाणे असतात, ते फल देत नाहीत, पण बलवान भाव हे फल देण्यास सक्षम असतात. तर हे जे आपण बलवान भाव काढतो त्या योगे आपल्याला फलित करणे सोपे होते. परंतु पारंपरिक मध्ये मात्र तुम्हाला जन्मलग्न कुंडली बरोबर षोडश वर्ग कुंडल्या ह्या फलितामध्ये अचूकता येण्यासाठी विचारात घेणे हे क्रमप्राप्त असते. अन्यथा फलित बरोबर येण्याची शक्यता ही निश्चितपणे कमी होते. याबरोबर आणखीन एक महत्वाचा फरक याचा जर आपण विचार केला तर तो म्हणजे पारंपरिक किंवा पाश्चात्य पद्धतीत ग्रहकारकत्वाला महत्त्व दिले जाते व फलादेश केला जातो. पारंपरिक किंवा पाश्चात्य पद्धतीमध्ये ग्रहकारकत्वाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते व फलादेश केला जातो. मात्र कृष्णमूर्ती पद्धतीत घटनेसंबंधित भाव व त्याचे कार्येश ग्रह प्रामुख्याने विचारात घेतले जातात. एखाद्या भावाचे कार्य कोणत्या ग्रहावर सोपवले आहे हे अभ्यासणे म्हणजेच त्या ग्रहाचे कार्येश ग्रह शोधणे होय. ग्रहकारकत्व मात्र पारंपरिक मध्ये ज्या महत्व देऊन वापरले जाते, येथे मात्र ग्रहकारकत्व हे दुय्यम मानाने वापरले जाते. हा मूलभूत फरक आपल्याला पारंपरिक पद्धती व कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने अनुभवास येतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे भावमध्य पद्धत ही पारंपरिक मध्ये वापरली जाते, तर कृष्णमूर्तीमध्ये भावारंभ पद्धत ही वापरली जाते. त्याच्यानंतर बलवान भावाचे कार्यशत्व काढत असताना ग्रह ज्या भावात असतो त्या भावांचा तो बलवान कार्यश होतो. तसेच ग्रह ज्या भावांचा मालक असतो त्या भावांचा देखील बलवान कार्यश होत असतो. हा मूळ नियम. परंतु एखाद्या ग्रहाच्या नक्षत्रात जेव्हा ग्रह असतील आणि एखाद्या ग्रहाच्या नक्षत्रात ग्रह नसतील, तसेच स्वनक्षत्री असणारे ग्रह याचे परिणाम निश्चितपणे भिन्न असतात, अर्थात असायला हवेत. सबब अशा ग्रहांच्या कार्यसत्वाची आपण बलवान व दुय्यम अशी प्रतवारी फोर स्टेप मध्ये करत असतो व त्यानुसार ग्रहांचे बलाबल निश्चित करत असतो. त्याचे बलाबल तो ग्रह कोणत्या भावाचा बलवान कार्यश होत आहे त्याप्रमाणे त्याची निश्चिती करून आपल्याला बलवान भाव निश्चित करून फलिताच्या अचूकतेकडे जाणे हे सहज शक्य होते. भावारंभावरील ग्रह हे भावाचे बलवान कार्यश होताना आढळतात. युती किंवा दृष्टीबाबत ज्याप्रमाणे पारंपरिक मध्ये त्याचा विचार हा अंशात्मक केलाच जातो असे नाही, मात्र कृष्णमूर्ती फोर स्टेप थेअरीमध्ये एक दीप्तांश म्हणजेच 3 अंश 20 कला हे अंतर युती दृष्टी याच्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले आहे. एखादा ग्रह एका राशीत असेल, समजा एखादा ग्रह मेषेत आहे आणि त्याच्या पुढील ग्रह हा तुळेत असेल, तर ते दोन ग्रह सकृत दर्शनी जरी प्रतियोगात दिसत असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अंशात्मक अंतर असेल तरच ते प्रतियोग कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ग्राह्य धरले जातात. म्हणजे रवी ग्रह हा मेषेमध्ये 4 अंशावर आहे, त्याच्या प्रतियोगामध्ये शुक्र तुळेचा 7 अंशावर असेल तर ते अंतर 1 दीप्तांशात एवढे असल्यामुळे रवी आणि शुक्र हे एकमेकांच्या प्रतियोगात आहेत असे म्हटले जाते. परंतु हाच रवी ग्रह मेषेचा 4 अंशावर असेल आणि
तुळेचा शुक्र हा जर पुढे 15 अंशावर असेल तर ह्यांचा प्रतियोग हा अंशात्मक नसल्यामुळे पारंपरिकमध्ये जसा ग्राह्य धरला जाईल तसा कृष्णमूर्ती पद्धतीत ग्राह्य धरला जात नाही. राहू केतूला कृष्णमूर्तींनी अत्यंत महत्त्व दिले आहे. राहू केतू बाबत प्रथम युतीत असणाऱ्या ग्रहांना प्राधान्य दिले आहे. नंतर राहू केतूवर दृष्टी असणारे ग्रह यांना दुसरा दर्जा दिला आहे. त्यानंतर नक्षत्र स्वामीला महत्त्व दिले आहे. शेवटी राहू केतूच्या राशीस्वामीला महत्त्व दिले आहे. राहू केतू जेव्हा नक्षत्र स्वामी म्हणून कार्य करत असतात तेव्हा वरील नियमांचा अनुभव हा प्रकर्षाने येतो. जेव्हा आपण एखादी घटना कोणत्या दशा अंतर्दशेत विदशेत होणार या निष्कर्षावर येतो तेव्हा गोचर भ्रमणाची अनुकूलता असावी लागते. मूळ कृष्णमूर्ती पद्धतीत रवी भ्रमणाला महत्त्व दिले आहे. पण फोर स्टेप थेअरीमध्ये नुसत्या रवी भ्रमणाचा विचार केला जात नाही, तर दशास्वामीच्या गोचर भ्रमणाचा विचार केला जातो. दशास्वामी गुरु, शनी, राहू, केतू या मंदगतीचा ग्रह जेव्हा येतात तेव्हा तो ग्रह कोणत्या उपनक्षत्रात आहे ते पाहावे. तर रवी, मंगळ, शुक्र हे ग्रह दशास्वामी असतात तेव्हा हे ग्रह शीघ्र गतीचे असल्यामुळे त्यांचा नक्षत्र स्वामी बघायचा असतो. हा उपनक्षत्र स्वामी किंवा नक्षत्र स्वामी कुंडलीमध्ये पहिल्या 2 पायऱ्यांवर अनुकूल भावांचा बलवान कार्यश होत असेल तर घटना त्या कालावधीत घडते. प्रतिकूल भावांचा बलवान कार्यश होत असेल तर पुढील कालावधी विचारात घ्यावा लागतो. या प्रकारे कृष्णमूर्ती पद्धत आणि पारंपरिक पद्धत याच्यामध्ये असणारे मूलभूत फरक किंवा असणाऱ्या मूलभूत फरकांमुळे आपल्याला मिळणारी फलितातील अचूकता ही कृष्णमूर्ती पद्धतीमुळे निश्चितपणे अनुभवास येते किंवा आपण त्या पद्धतीने त्या सर्व गोष्टीचा विचार करू शकतो आणि आपल्याला अचूकतेकडे नेण्यास कृष्णमूर्ती फोर स्टेप थेअरी पद्धत ही उपयोगी ठरते. धन्यवाद.